अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल, जे कोणी माझे दत्तात्रयचे परमभक्त असाल, जे कोणी भक्ती करताल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, मी काही तुमच्यासाठी छोटे छोटे उपाय आणलेले आहेत। तर आजचा विषय असा आहे की जे कोणी तुम्हाला काही काम अडचण आहे आणि एका दुसऱ्या मनुष्याकडे गेलेला आहात तुम्ही आणि ते मनुष्य तुमचं काम करत नाही आहे, तर खूप जरुरी आहे त्यांनी करणं, ते तुम्हाला काही सुद्धा होत नाही आहे, त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे। तर पण साधा सुद्याला हा उपाय करायचा नाही आहे, कुणाचं खराब करायला करायचं नाही आहे। जे तुम्हाला फायदेमंद आहे, कुणाला न चुकती बाजू आहे बाबा विचारायचंच आहे, तर तुम्हाला हा उपाय करायला येईल। तर तुमच्या चांगल्यासाठी म्हटल्यानंतर तुम्हाला जर जरुरी आहे की बाबा हा उपाय मी करायलाच पाहिजे, तर करायचा आहे। तर मित्रांनो, तुमचं काम एखादी व्यक्ती ऐकत नाही आहे आणि तुमचं काम अडकलेलं आहे त्या व्यक्तीकडे, तर ते व्यक्ती खतरनाक आहे आणि रागिष्ट आहे, तुमचं ऐकत नाही आहे, तर हा उपाय मी सांगत आहे। तर मित्रांनो, त्या व्यक्तीकडे जाताना तुम्ही काय करायचं आहे, अशोकाच्या झाडाची 3 पाने खिशात घेऊन जायचं आहे। अशोकाचे झाड तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, कुठे सुद्धा कोणाच्या घरापुढे आहे, कुठे ऑफिस पुढे आहेत, कुठे सुद्धा अशोकचे झाडं अवेलेबल असतात। तर तेथे जायचं आहे, 3 पाने तोडायची आहेत आणि तुमच्या जेबमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेथून त्या व्यक्तीकडे जाऊन बोलायचं आहे। तुम्हाला जे काही त्या व्यक्तीकडे बोलायचं आहे ते बोलून तेथून परत येते वेळी असताना ती पाने तेथेच त्यांच्याच आवरणात टाकायचं आहे। ज्या व्यक्तीकडे जातात त्यांच्याच आवरणामध्ये, म्हणजे बोलून येते वेळी बरं का, येते वेळी त्यांच्याच आवरणामध्ये, म्हणजे त्यांच्या गेटच्या मधल्या बाजूलाच टाकून यायचं आहे। हां, तर मित्रांनो, ह्याचा भान ठेवायचा आहे की तुम्ही टाकते वेळी कोणीही बघता कामा नये आणि तुम्ही पानं सुद्धा तोडून घेते वेळी सुद्धा कोणी बघता कामा नये आणि त्यांच्या आवरणामध्ये टाकते वेळी सुद्धा कोणी बघायचं नाही आहे। तर मित्रांनो, ह्याचं भान ठेवून घेऊन हा काम करायचं आहे तुम्हाला आणि नंतर घरात परतून यायचं आहे। तर मित्रांनो, नक्की ते व्यक्ती तुमची गोष्ट मानेल आणि तुमचं काम सुद्धा होईल। तर मित्रांनो, चांगल्या गोष्टी करता हे काम करायचं आहे, तर खराब गोष्टी करता हे उपाय करायचं नाही आहे, मी आता सांगत आहे। तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टी तुम्ही काही करता तर तुम्ही चांगल्या गोष्टी करत जा आणि सुविचार करत जा, सुकर्म करत जा, तर त्याने देवाने सुद्धा खुश होईल आणि त्यातून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं कमी पडू देणार नाही देवाने आणि तुम्हाला हर एक कामामध्ये यश देईल। तर मित्रांनो, दुसरा उपाय असा आहे की जिथे कुठे हेच प्रॉब्लेम, जिथे कुठे तुम्हाला कोणत्या व्यक्तीकडून काही काम करवायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट काम आहे किंवा काही आहे, कोणती सिग्नेचर पाहिजे झालेलं आहे, काही पण आहे, एखाद्या वेळेस तुम्ही प्लॉट घेणार आहात आणि तुमचं प्लॉट त्यांच्याकडे अडकलेलं आहे, त्यांनी देत नाही आहेत किंवा तुमचे पैसे त्यांनी देत नाही आहेत, काही एक वस्तू आहे त्यांच्याकडे आणि ते देत नाही आहेत, तर तुमचं काम होत नाही आहे, तुमची गोष्ट त्यांनी ऐकत नाही आहेत, त्यांचं बोलणं ऐकत नाही आहेत, तर त्यावेळी हा उपाय करायला भाग पडायचा आहे। तर तुम्ही त्यावेळी हा उपाय करू शकाल। तर मित्रांनो, तुम्ही त्या व्यक्तीकडे जातेवेळी चेहरा स्वच्छपणे साफ करून घ्यायचा आहे आणि घरच्या बाहेर पडतेवेळी
नाकाला हात लावून बघायचं आहे की तुमचा श्वास कुठून चालत आहे, उजवीकडून या डावीकडून. तर उजवीकडून जात असेल तर उजवा पाय बाहेर टाकून त्या कामाला जायचं आहे आणि ते काम सक्सेस होणार आहे. आणि नंतर तिथे कुठे तुम्ही त्या मनुष्याकडे जाणार आहात तर त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथे बोलतेवेळी तुम्हाला दस्ती नाकाला लावून बोलायचं आहे. त्याने सुद्धा खूप फरक पडणार आहे आणि हे काम नक्की होणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा काही तुम्ही बाहेर जाणार आहेत तर ते म्हणजे हेच कामाकरता नाही, तुम्ही कोणत्या चांगल्या कामाकरता सुद्धा जात असाल तर सुद्धा तुम्ही दाराच्या बाहेर पाऊल टाकायच्या आधी, समजा कोणत्याही शुभ कार्यासाठी सुद्धा जात असाल तर तुम्ही नाकाला हात लावून घ्यायचा आहे. जर श्वास उजवीकडे चालत असलं तर उजवीकडे किंवा डावीकडे चालत असेल तर डावं पाय बाहेर ठेवायचं आहे. उजवीकडे चालत असेल तर उजवं बाहेर टाकायचं आहे. तर हे सुद्धा उपाय खूप लाभदायक आहे मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की ताई हे छोटे छोटे उपाय सांगत आहेत, ह्याने सुद्धा होईल का? अशी शंका अजिबात बाळगायची नाही आहे. तर जे कुणाला अशा उपायावर विश्वास आहे तर त्यांनी नक्की करून बघा आणि तुमचं काम करून घ्या. तर कोणतं शुभकार्य आहे ते सुद्धा तुम्ही शुभकार्य करून घ्या आणि हे करून बघा की उपाय कसा वाटला. तर आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.